चला मंडळी चला, उरले मासे खाला आता तरी गाडूक चला. नमस्कार मंडळी, मी तुमचं लाडको पारस म्हणजेच कोकणचं पोरगो. मित्रांनो, मी तुमका आज आमचीच म्हणजे गावडे कुटुंबियांची शेती दाखवत आहे. शेती बदलता, काळ बदलता, पण मातीशी जा असलेला नाता आता अजून तसाच असा. आमच्याकडे अजूनही पारंपरिक शेती केली जाता आणि त्याचबरोबर आधुनिक शेती पण केली जातं. कारण जसो काळ बदलता तसा माणसाक पण बदलायची गरज असा. कारण आताचो शेतकरी फक्त शेतीच नाही तर नोकरी करता करता आपली शेती सांभाळत असा. आणि यासाठीच त्याका कमी वेळेत शेती करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्रणांची गरज लागता. ह्या तंत्रज्ञानांचा उपयोग करणं चुकीचा नाही, योग्यच असा. पण त्यापेक्षा गरजेचं असा ता म्हणजे आपली पारंपरिक शेती आहे ती जपणं. आणि आमच्या गावडे कुटुंबियांमध्ये ह्याच केल्या जाता. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानांसोबत जी पारंपरिक पद्धत म्हणजे जोत नांगरणी केली जाता. आणि अगदी पूर्वीपासून ही जोताची शेती केली जाते. आणि आपलं सिंधुदुर्ग जिल्हा फक्त समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही तर शेतीसाठी पण खूप प्रसिद्ध असा. आणि यासाठीच आपलं जिल्हा शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखलं जातं. आमच्या पूर्वजांनी जपलेली ही परंपरा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आणि पुढच्या पिढीनंही ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करू हवं. कारण ही फक्त परंपरा आणि शेती नाही तर आपल्या देशाची, आपल्या राज्याची, आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या गावाची खरी ओळख असा. बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बरे राहा.